घटना तर अत्यंत दुर्दैवी आहे, या बाबतीत शंकाच नाही. परंतु सत्ताधाऱ्यांची मानसिकता आहे ती आपण पाहिल्यानंतर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या. आपण पाहिलं की सर्वोच्च सभागृहामध्ये सत्ताधारी ज्या पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतायत, याचा अर्थ त्यांचा पुरोगामी विचाराकडे पाहण्याची दृष्टी जी आहे तीच दुर्दैवी आहे. त्यामुळं ही घटना आहेच आहे, ते आहे, एकंदर मानसिकता दाखवणार आहे. आणि जनता जागृतपणे हे सगळं पाहिलं पाहिजे. त्या जनतेनं सुद्धा खरं सांगतो, याच्या हे बलिदान वाया नाही जाऊ दिलं पाहिजे असं मला वाटतं. तुमची 10 लाखानं हे बलिदानाचा विषय संपतो का? त्यांची मानसिकता समजते. यामध्ये जी दुर्दैवी मानसिकता सत्ताधाऱ्यांची आहे, ज्या पद्धतीनं ते विष पसरवण्याचं काम समाजामध्ये सध्या करतायत जाती धर्माच्या नावाखाली, हे तर अत्यंत स्पष्टपणे दिसतंय. खरं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. तुमच्या 10 लाखांना हा विषय संपत नाही. ही मानसिकता बदलण्याचा मूळ विषय इथे आहे. इथं खरं म्हणजे प्रदेशाध्यक्ष त्यांनी काय बोलावं काय बोलू नये, काय काळजी घेतली पाहिजे असं नाही आहे. आपण लोकशाहीमध्ये आहोत. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर देशाचा विरोधी पक्ष नेता जर तिथे जात असेल, त्याला नौटंकी म्हणणं हे आणखी त्यांच्या मानसिकता दर्शवणारं ते आहे. एकंदर समाजाकडं पाहण्याची त्यांची जी मानसिकता आहे ती दर्शवणार आहे ते.